चला या बसूया. बसा. बस. दादा एक सांगू, हे बघ हे सगळं ना आता आपल्या दोघांना सांभाळायचंय, कारण तुझ्याशिवाय मी काही करू शकणार नाही. तू खरंच मोठा झालास रे इंद्रनी. काय काय बोलायला लागलास तू. बाबा तुम्हाला आठवतंय काय रे? लहानपणी तुम्ही आंब्याची पानं आणायला सांगितली होती याला, ते तोरण करण्यासाठी. हो. तर हा जांब्याच्या पानांचं तोरण करून घेऊन आला होता. आठवतंय खरं? असं बर. चल चल, याचा किस्सा आहे बाबा. हा तुम्हाला याचा किस्सा आठवतोय? 10वी पर्यंत एका मुलाला झेंडूचं फूल आणि शेवंतीचं फुल यामधला फरकच कळायचा नाही. आणि त्याच मुलाने आता नर्सरी टाकली आहे. बाबा तुम्हाला हे तर नक्की आठवत असेल ना की सोनं म्हणजे आपट्याची पानं हे कोणाला तरी माहितीच नव्हतं. आठवत रे बाबांनो, सगळं आठवतंय मला. आणि हे आठवतंय ऐका बरं का तुम्ही दोघी, निरंजनची परीक्षा आधी आठवायची. त्याच वेळेला इंद्रनीलची परीक्षा मात्र सुरू असायची. पण आपण जर खेळायला गेलो तर इंद्रनीलचं अभ्यासात लक्ष लागणार नाही, म्हणून हा निरंजन घरातच काहीतरी अवांतर वाचन करत बसायचा. आता याचं सांगतो, ऐक. निरंजनला पुरणपोळी खूप आवडायची. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी नैवेद्य दाखवायच्या आधी एखादी तरी पुरणपोळी तो गट्टम करायचा. मग याला मार बसू नये म्हणून हा धाकटा भाऊ मीच पोळी खाल्ली असं सांगायचा आणि आळ स्वतःवर घ्यायचा. तेव्हाच तू खरं म्हणजे मोठा झाला होतास. तिला सांगू नका, नाही तर लहानपणी खोटं बोलला म्हणून रागवेल माझ्यावर. येऊ का? अगं आले मी आज.